नमस्कार मित्रांनो, निरोगी जीवनासाठी काही टिप्स. निरोगी आरोग्यासाठी पौष्टिक अन्नाचा आहारात समावेश करावा. आहारात कडधान्ये, पालेभाज्या, दूध, फळे यांचा समावेश असावा. भरपूर पाणी प्यावे. नियमित वेळेवर जेवण करावे. आयुर्वेदानुसार तूप हे त्वचेच्या आरोग्यासाठी, तल्लख बुद्धीसाठी उत्तम औषध आहे. म्हणून तुपाचा जेवणात नेहमी उपयोग करावा. अन्नातील पौष्टिक घटक शरीरात मिसळण्यासाठी तुपाचा उपयोग होतो. घरी काढलेले तूप इतर कोणत्याही तेल किंवा बटरपेक्षा पौष्टिक आहे. डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी पपई हे उत्तम औषध आहे. पपईचा गर चेहऱ्याला लावला असता त्वचेला चकाकी येते. पपईमधून शरीराला भरपूर प्रमाणात पोटॅशियम मिळते. तसेच खोबरेल तेल केसांच्या आरोग्यासाठी पोषक आहे. खोबरेल तेलाचा आहारात रोज समावेश केला असता व्हिटॅमिन ई मिळते. नारळामधून शरीराला भरपूर फायबर व प्रोटीन मिळतात. नारळाचे पाणी हे आजारी माणसासाठी उत्तम टॉनिक आहे. पपईमध्ये कमी कॅलरीज पण भरपूर पोषण मूल्य असतात. त्यामुळे डाएटवर असलेल्यांनी पपई खायला हरकत नाही. डोळ्यांच्या व्यायामासाठी अंगठा आणि तर्जनीत भुवया पकडून डोळ्यांच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत हळूहळू दाबत 4-5 वेळा मसाज करा. डोळे सावकाश वर खाली, डावीकडे उजवीकडे फिरवावेत. दुधात बदाम उघळून साईत मिसळून डोळ्याभोवती हलक्या हाताने मसाज केल्यास रक्ताभिसरण वाढून डोळ्यांचे आरोग्य सुधारते. ज्वारीचा हुरडा चवीला मधुर, चविष्ट असून तो शरीरास गुणकारी असतो. ज्वारीची हिरवी ताटे उसाप्रमाणे चघळल्यास आरोग्यास पौष्टिक असतात. ज्वारी पित्तशामक, थंड, मधुर, रक्त विकारनाशी आहे, परंतु ती कफ आणि वायुकारकही आहे. पांढरी ज्वारी त्रिदोष, मूळव्याध, अरुची, गुल्म, व्रणावर उपयुक्त आहे. तर लाल ज्वारी मधुर, शीतल, बलवर्धक, कफहारी, त्रिदोषनाशक आणि पौष्टिक असते. थँक्यू. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकला की नोटिफिकेशन मिळून जाईल. धन्यवाद.